नमस्कार, मी मृणाली पिळणकर. मी पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. अनेकांना पेढे वाटायचं, आमच्याच पेढ्यावर लक्ष का? शिवसेना नेते संजय राऊतांचा सवाल. केम रुग्णालयाला शिवरायांचं नाव द्या, राऊतांची मागणी. भोंदूबाबा अशोक खरातला 7व्या गुन्ह्यात आज करणार कोर्टात हजर. ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात येणार हजर. पोलीस कोठडी मागून घेण्याची शक्यता. भोंदूबाबा राजेंद्र गडगेला कोर्टात करणार हजर. 4 दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार. भोंदूला न्यायालयात हजर करण्याची तिसरी वेळ. निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी. नाशिक रोड न्यायालयात पार पडणार सुनावणी. न्यायालयाच्या आदेशाकडे सर्वांचं लक्ष. पुण्याच्या मंचरमध्ये वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद. परिसरात बिबट्यांची संख्या जास्त, पुन्हा पिंजरा लावावा, ग्रामस्थांची मागणी. सोलापुरात पुन्हा उन्हाचा पारा वाढला. तापमान 43 अंशावर गेल्यानं सोलापूरकरांना उन्हाचा त्रास. बीडच्या माजलगावमधील कृषी सेवा केंद्र चालकांचा आजपासून बेमुदत बंद. असोसिएशनच्या आवाहनानुसार सर्व दुकानं बंद. शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता. नाशिकच्या इगतपुरीत घरातून सोनं चोरी करणाऱ्या 2 आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. घरात महिला एकटी असल्याचं पाहून केली होती 2.5 तोळे सोन्याची चोरी. अमरावतीमध्ये देशी कट्टा आणि चायना चाकू घेऊन फिरणारे दोघे अटकेत. दोघांजवळून एक पिस्तूल आणि चायना चाकू जप्त. अजहर खान, जुबेर खान आरोपींची नावं. मुंबईतील मरीन ड्राईव्ह रोडवर भीषण अपघात. अपघातात 3घांचा मृत्यू, वाहनाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.